आज गुरुपौर्णिमा, त्याला व्यास पौर्णिमा असे म्हणतात. लोकांनी आपल्या हुशारीने आपल्या आपल्या अकलेप्रमाणे या गुरुपौर्णिमेचे वेगवेगळे अर्थ लावलेले आहेत. आणि मग स्वतःला गुरु म्हणून घेणारे सगळेच ही गुरुपौर्णिमा साजरी करतात. पण त्या खरं पाहता ह्या गुरुपौर्णिमेच्या मागे आध्यात्मिक हेतू आहे, आध्यात्मिक इतिहास आहे, आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे, भौतिक नाही. व्यासमुनीने जे परब्रह्म स्वरूप आहे त्याच्याविषयी प्रथम भाष्य केलं. आणि ते ज्ञान सर्वांना उघड करून सर्वांच्या सहज समजेल असं सोपं करून सांगितलं. तेव्हा जे ज्ञानी ऋषीमुनी होते त्यांनी विचार केला की ह्याचे उपकार कसे मानायचे, ह्याचे स्मरण कसे ठेवायचे. एवढा ज्ञानी पुरुष आहे. थोडक्यात सांगतो, मोठी कथा आहे ती, पण माहिती असावं म्हणून सांगतो. तर हा जो दिवस आहे पौर्णिमा, तर व्यास पौर्णिमा म्हणून आपण ओळखायची. ते व्यास ज्याने ते ज्ञान दिलं, ते परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान, आणि ते ज्ञान सांगणारे सद्गुरू, त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करायचा असं. गुरु आणि सद्गुरू याच्यामध्ये फरक आहे. त्यातच म्हणलं गुरु, तथाकथित गुरु खूप आहे, परंतु सद्गुरू नव्हे. सद्गुरू म्हणजे सदवस्तू दाखवतो तो सद्गुरू. सद्वस्तू काय आहे जगामध्ये? ज्याला अंत नाही, अनंत आहे. हे दिसते भासते जे विश्व आहे ते नाश पावले तरी जी शिल्लक राहते, सगळ्याला आपल्यामध्ये सामावून घेते आणि आपल्यातूनच परत सगळं उत्पन्न करते, तो परमात्मा, ते परब्रह्म सद्वस्तू आहे, सत्य आहे. त्याची ओळख करून देतो, त्याची प्रचिती देतो तो सद्गुरू. गुरु या शब्दाचा अर्थ असा आहे, दोन अक्षर आहेत, गु आणि रू. आता सत म्हणजे काय ते सांगितलं तुम्हाला, ते शाश्वत आहे. आणि गुरु म्हणजे, गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. अज्ञान अंधकारातून ज्ञान प्रकाशाकडे नेणारा आणि जे सत्य शाश्वत आहे ते दाखवून देणार तो सद्गुरू. हे दाखवणं इतकं सोपं नाही. खूप ग्रंथ वाचून अनेक जण त्याचं वर्णन करतात, त्याच्याविषयी सांगतात, बोलतात, चर्चा करतात. परंतु जे निर्गुण आहे, निराकार आहे, रंग नाही, रूप नाही, आकार नाही, ते त्याचे वर्णन करता येत नाही, शब्दातीत आहे. मायेतली, या जे जग आहे मायावी आहे, यातली कुठलीही वस्तू त्याची उपमा देण्यासाठी वापरली तर ती टिकत नाही. म्हणून त्याचं वर्णन करायला गेले तर माया लज्जायमान झाली असं म्हणतायत. वेद श्रुती स्मृती नेती नेती म्हणाले. मग कोणीतरी सांगितले, कुठेतरी वाचले, ते सांगणे वेगळे
पण आपल्या स्वानुभवातून, आपल्या आत्मप्रचितीतून अनुभव घेऊन ते लोकांपर्यंत पोहोचवणे हे वेगळे आहे. जर तुम्ही सूक्ष्म निरीक्षण केले तर ज्ञानीपुरुषाने त्याच्याविषयी सांगितलेले जे आहेत ते, त्यांचे शब्द, त्यांची भाषा, आणि सर्वसामान्य लोक त्याच्याविषयी सांगतात त्या परमाविषयी त्यांची भाषा, त्याच्यावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल. कारण ज्ञानीपुरुषाची भाषा कुठल्या तरी ग्रंथात ती वाचून, ऐकून, आठवून बोलत नाही, ते स्वानुभवातून आलेले बोल असतात. त्यांची प्रज्ञा आपोआप जागृत होते सद्गुरूच्या कृपेने, त्यांच्या सद्गुरूच्या कृपेने त्यांची प्रज्ञा आपोआप जागृत होते आणि त्यांचे बोल स्वानुभवातून येतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, स्वर्गलोकावरून पाठवले तुम्हाला. जे सद्गुरूचा ज्ञानबोध आहे, अमौलिक आहे, अलौकिक आहे, अमर आहे, अमृत आहे, ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं. त्याला कालच्या निरूपणात सांगितलं, त्याला निरूपण असं म्हणतात. कोणाचं ऐकून, वाचून बोलतो ते प्रवचन. प्रवचनकार खूप आहेत, निरूपणकार लाखोमध्ये एखादा. कारण त्याने खरी सद्भक्ती केली नाही, सद्गुरुभक्ती केली नाही आणि सद्गुरूची कृपा नाही झाली तर ते त्याला येतच नाही. निसर्ग महाराज 34 शिकलेले होते, पण त्यांची तुम्ही भाषा ऐकलीत, वाचलीत तर तुम्ही मोठे मोठे डिलीट झालेले भाषेमधले डॉक्टरेट, त्यांना पण प्रश्न पडतो, हे शब्द आणले कुठून. बरं, हे शब्द मिथ्या म्हणता येत नाही, या शब्दाला दुसरा सबस्टिट्यूट, बदली शब्द दाखवता येत नाही. अगदी परिपूर्ण अर्थ देणारा शब्द असं त्या ज्ञानीपुरुषाच्या मुखातून निर्माण होतो. त्यांचे स्मरण करायचे, त्या सद्गुरूंचे स्मरण करायचे, त्यांची पूजा आजच्या दिवशी करायची. सद्गुरू कसं ना सद्वस्तू दाखवतो. ही सद्वस्तू म्हणजे परमात्मा, ईश्वर, देव. ईश्वर देवाविषयी लोकांचं ज्ञान तसं आगायला म्हटलं तरी चालेल, पण तकलादून. कारण जे आकार रूपाने आले त्यांची माहिती त्यांना आहे, पण जे आकार रूपाने आले त्यांच्या आकाराला देवत्व देणारा त्याची ओळख त्यांच्यापाशी नाही. जो त्या जे संत साधू ज्ञानी पुरुष किंवा अनेक 33 कोटी देवी देवता होऊन गेले, त्यांना देवत्व देणारा तो जो आहे तो सर्वांना वडील आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे, तो परमात्मा परब्रह्म आहे, त्याला सद्गुरू म्हटलेला आहे. त्याला सद्गुरू म्हटलेला आहे. म्हणून भाऊसाहेब महाराजांचे एक शिष्य होते गुरुदेव रानडे, त्यावेळी काशी विश्वविद्यालयाचे चान्सलर होते. ते भाऊसाहेब महाराजांना म्हणतात, आपण चालते बोलते परब्रह्म आहात, चालते बोलते परब्रह्म आहात. असे का म्हणाले ते, की गुरुदेव रानडेने अध्यात्मावर एक ग्रंथ लिहिला आणि त्यांचं त्या ग्रंथाचं पब्लिकेशन लंडनमध्ये लंडनच्या राणीच्या हस्ते झालं आणि फर्स्ट एडिशन, पहिली कॉपी आपल्या गुरुचरणी अर्पावी म्हणून गुरुदेव रानडे भारतात आले. भाऊसाहेब महाराजांच्या हाती कॉपी दिली. भाऊसाहेब महाराजांनी हातात पुस्तक घेतलं आणि म्हणतायत, याच्या अमुक पानावर जे रंगाचा क्रम लिहिलेला ना तो चुकीचा लिहिलेला, तुझी मिस्टेक नसेल, प्रिंटिंग वाल्यांची असेल, पण चुकीचा आहे. गुरुदेव रानडे म्हणतात, पुस्तक लंडनमध्ये पब्लिश झालं, मी पहिली कॉपी तुमच्या हातात देतो आहे, तुम्ही ती उघडून पण पाहिली नाही आणि तुम्ही हे कसं सांगता? अरे तुला वाटतं तू लिहितोस, मीच लिहिलं, तुझ्या हात मी बसलेला आहे, मी सर्वांमध्ये आहे, मी लिहिलेलं आहे. छापणाऱ्याने मिस्टेक केली, मला न पाहता न वाचता कळते. तो सद्गुरू त्याचे स्मरण आज करायचे. मगाशी मी सांगितलं, भौतिक ज्ञान शिकवणारे गुरु आहेत ते सुद्धा आजच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी करतात.
माझं ऑब्जेक्शन नाही, पण अर्थ त्याचा घ्यायचा झाला तर आई वडील पण आपले आद्य गुरु आहेत, तसे ते पण आपल्याला ज्ञान देतात, शाळा कॉलेजमध्ये गुरु आहेत, ज्ञान देतात. पण हे सगळं ज्ञान पोटभरू ज्ञान आहे, भौतिकाविषयी आहे आणि भौतिक नाशिवंत आहे. भौतिक तुम्हाला मायेमध्ये गुंतवते आणि आयुष्यभर कष्ट करायला लावते, तुमची वासना इच्छा वाढवते आणि तुम्हाला दास्यत्व करायला लावते. पण सद्गुरू तुम्हाला सद्वस्तू दाखवून तुम्हाला मोक्ष मुक्ती देते. ही मरणोत्तर मुक्ती सोडा, तुम्ही हयात असताना ज्याची जन्मी याची जीवनी तुम्हाला मुक्तीचा आनंद उपभोगता येतो, तो सद्गुरू. तो कसा? आपली जी स्वतःची ओळख आहे, आपल्याला आपली स्वतःची जी ओळख आहे ती ओळखच मुळात चुकीची आहे. जे नाही आहे ते तुम्ही आहे असं समजता आणि जे तुम्ही आहात ते तुम्ही जाणत नाही, ओळखत नाही. त्यामुळे तुम्हाला खरा ईश्वर देव, त्याचं आत्मदर्शन किंवा त्याचं दर्शन, त्याची भेट होत नाही. आता इथे दर्शन होणे म्हणजे त्याला आपल्या अनुभवातून ओळखणे. त्याचे दर्शन होऊ शकत नाही. दर्शन त्याचं झालं तर ते कुठल्या तरी रूपामध्ये प्रकट झाले तर ते दर्शन होते, पण जे रूप प्रकट झाले ते रूप पण नाश पावले. रामकृष्णादी कुठे आहेत? रामकृष्णादी देव होऊन गेले, पण ते कुठे आहेत? त्यांना पण देह त्याग करावा लागला. मग ते कुजले गेले कोणामुळे, कशामुळे? ते त्यांच्या आत जे आत्मा परमात्मा चैतन्य होते त्याची पूजा होत होती. ती येत नाही, जात नाही, ते अमर आहे, ते शाश्वत आहे, तो परमात्मा आहे. त्याचे दर्शन स्वानुभवातून करावे लागते. तिथे शब्द पोचत नाही, मायेचं कुठलंही साधन तिथे तुम्हाला नेऊ शकत नाही, तुमची बुद्धी तिथे जाऊ शकत नाही, तुमची देहमन इंद्रिय तिथे पोचू शकत नाही, तुम्ही दृष्टीने पाहू शकत नाही. असे जे स्वरूप आहे ते तुम्हाला सर्वांच्याकडून दाखवता येणार नाही, त्याचा अनुभव देता येणार नाही. तेव्हा हे गुह्य ज्ञान जे आत्मप्रीतीचे संत साधू ज्ञानी पुरुष आहेत तेच दाखवतात. ते स्वतः प्रभुस्वरूप परब्रह्मस्वरूप झाले असल्यामुळे ते दाखवतात. आता हे ज्ञान का पाहिजे आहे? तर लोकांना मान्य नसेल, लोकांना पटत नसेल, लोकांना माहीत नसेल, त्यांच्यामध्ये किती अज्ञान भरलेलं आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते दुःख भोगतायत. पण कारण परत्वे आपल्या दुःखाला कारण कोणाला तरी दुसऱ्याला समजतात, कोणाला तरी दुसऱ्याला समजतात. त्याने असं सांगितलं असेल म्हणून माझं तिथे होणारं काम झालं नाही, त्याने असं केलं असेल म्हणून मला अमुक वस्तू मिळाली नाही, अशा प्रकारे दोष लावतात. तुझं प्लॅनिंगच चुकलं, तुझे विचारच चुकले, तुला काय हवं नको आहे त्याचा विवेक करता आला नाही आणि त्याची किती इच्छा ठेवायची हेही तुला ठरवता आलं नाही. त्यामुळे तू दुःखी असतोस. कोणाला काय मिळायचं आहे हे जेव्हा तो जन्म घेऊन आला या जगामध्ये तेव्हाच ठरलेलं आहे, त्याप्रमाणे मिळते. हे ज्ञान त्याला नाही आणि जे मला मिळणार आहे ते पण शाश्वत नाही आहे. जे मला मिळाले नाही म्हणून मी दुसऱ्याला दोष देतोय, प्रसंगी जीव घेतात, मारामारी करतात. पण हे तरी मला किती वर्ष लाभले असते, याने किती बदल झाला असता असा विचार करत नाहीत. म्हणजे लोकांना या विश्वाचं ज्ञान नाही, आपण कोण ह्याचं ज्ञान नाही, शाश्वत काय आहे, मूळ देवेश्वर कोण आहे याचं ज्ञान नाही, म्हणून लोक दुःख भोगतायत. हे ज्ञान फक्त संत सद्गुरू ज्ञानी पुरुष देऊ शकतात. म्हणून सद्गुरू जीवनात पाहिजे, सद्गुरू भक्ती पाहिजे. सद्गुरूशिवाय ज्ञान नाही. मगाशीच मी सांगितलं, बोलता येत नाही, समजत नाही, बाळ रडते, पण फक्त माऊली त्याची माता, त्याची आईच फक्त जाणते त्याचे कान दुखत आहेत की त्याचं पोट दुखत आहे, ती जाणते. ते बाळ का रडते त्याच्याकडे शब्द नाही, त्याला सांगता येत नाही, बोलता येत नाही, म्हणून ते रडून सांगते.
पण त्याची ती भाषा ती माता जाणते, ती एवढी ती माता श्रेष्ठ ग्रेट, तरी पण सद्गुरू नव्हे. कारण तिचा पुढे जाऊन हेतू पाहिला तर काय असतो. सिद्धरामेश्वर महाराज चांगली गोष्ट सांगायची. एक दिवशी तुम्ही मेलात असं समजा आणि तुमचं प्रेत तुमच्या अंगणात आणून ठेवलेलं आहे आणि तुमची आई येते आणि तुम्हाला मिठी मारते आणि रडते. काय म्हणते, आता माझं कसं होणार, माझी म्हातारपणीची काठी होती गेली, आता मला आधार कोणाचा, हेच म्हणून ती रडते. तो गेला त्याचं दुःख तिच्या भावनांशी असते, तिच्या मतलबाशी असते. बायको येते, तिचं पहिला डायलॉग असेल, मी आता कोणाच्या तोंडाकडे पाहू, माझं काय होणार. ती तसंच म्हणून रडते. मग सगळे जे येतात रडायला लागतात ते त्याने काय काय आपल्याविषयी केलं होतं मदत ते आठवतात. आणि आता आम्हाला ही मदत कोण देणार असं दुःख करतात. दुश्मन असेल तर तिकडे फटाके फोडतात, बरं झाला गेला. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, जग सगळं मतलबाचं आहे. ती जे काही तुमच्यासाठी करते हेतू ठेवून करते. निर्हेतू कोणी कोणताही प्राणी जीव एकमेकाला मदत करत नाही, सर्व मतलबाने करतात. सद्गुरूच एक असा आहे, तो काही मागत नाही आणि तो देतो. तो साधं सुद्धा देत नाही, तो परब्रह्मस्वरूप झालेला असतो, विश्वाचा मालक झालेला असतो. तो विश्वाचा मालक तुम्हाला करतो. आपणासारखे करीत तत्काळ नाही, काळ वेळ तयार आहे. दासबोधांमध्ये विचारलं मोक्ष किती दिवसात मिळेल. विश्वासता सद्गुरु वचनी मोक्ष लाभे तक्षण. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी गेल्या असतात. कधी तुमच्यातला कचरा साफ होईल तेव्हा, तुमच्यातल्या वासना भावना कल्पना अज्ञान नाश पावेल तेव्हा, तुम्ही ज्ञानस्वरूप व्हाल तेव्हा. तुम्ही ईश्वर आहात, तुम्ही देव आहात, ते तुमच्यामध्ये आहेच, ते तुम्ही आहात. जसं कालच्या निरूपणात सांगितलं की श्रीकृष्ण भगवान देहत्याग करताना त्यांनी उद्धवाला बोलवलं आणि उद्धवाला सांगितलं, माझ्याकडे जे काय होतं सगळं तुला मी दिलं, जा तुला मी आज मोकळा करतो, तू जा, तुला मी सगळं दिलं. उद्धव हुशार होता. तो म्हणाला, देवा तुला मक्कनचोर म्हणतात, लबाड म्हणतात, आता ही आणि लबाडी कशाला. आपलं गुरु मानतो तरी म्हणतो ही लबाडी कशाला. का रे बाबा, हो तुम्ही मला काही दिलं नाही, तुम्ही मला काही दिलं नाही. माझ्याकडे मला माहिती नव्हतं, माझ्याकडे होतं पण मला माहिती नव्हतं, ते दाखवलं. माझ्याकडे होतं मला माहिती नव्हतं, ते तुम्ही दाखवलं. तुम्हाला दिले काही नाही, पण तुमचे अनंत उपकार आहे. आता माझे एक मागणे आहे तुमच्याकडे, तर तुमचे उपकार मी फेडू शकत नाही. तुम्ही माझे गुरु आहात, गुरु आहात, तुमचे उपकार मी फेडू शकत नाही. मला द्यायची झाली तर मुक्तीवरील भक्ती द्या. तुमच्या भक्तीपासून मला दूर लुटू नका, तुमच्या चरणापासून मला दूर लुटू नका. भले तुमची मुक्ती परत घेऊन टाका, मला तुमची दास्य सेवा, तुमची भक्ती करायची संधी द्या, बस. मला काही नको. तुकाराम महाराज पण तेच म्हणतात, हेची दान दे का देवा. काय म्हणतात, सुखे घालावे गर्भवासी, सुखे घालावे आम्हाचे. कशासाठी, तुझी भक्ती करायला मिळणार असेल तर परत परत अनेक वेळा जन्माला घाल, नाही तर हा जन्म नको. खरं सद्गुरूच्या भक्तीमधला आनंद हा वेगळा आहे. कधी आपले गुणदोष आपण तपासले आणि त्यातले दोष आपण विवेकाने दूर केले आणि आपले जे स्वरूप आहे सद्गुरूने ओळखून दिली ते घट्ट पकडून ठेवले आणि त्या ओळखीने तुम्ही व्यवहार केले. द्यायला अनेक भूमिका कराव्या लागतात. त्या सगळ्या भूमिका आहेत. बाप बनायला लागतं, नवरा बनायला लागतं, भाऊ बनायला लागतं, मुलगा बनायला लागतं. सगळ्या भूमिका करायला लागतात. अशा त्या भूमिका समजून उत्तम प्रकारे करा. पण मी आत्मा आहे, देव आहे, ईश्वर आहे ह्या ओळखीनेच राहा. मरताना जर ह्या ओळखीने मेलेत तर मोक्षमुक्ती होणार आहे. पण मरताना जर मी अमक्या तमक्याचा बाप, अमक्या तमक्याचा मुलगा, अमक्या खानदारातला अमक्या कुळातला आठवणीत मेलात तर जे शिल्लक राहिले त्याच्या आठवण राहिली परत जन्माला. ह्याच्या हे सगळं मिथ्या आहे.
हे नाशिवंत आहे असं ज्ञान तो सद्गुरू देतो आणि तुमचं स्वरूप दाखवतो. म्हणून तो सद्गुरू सर्वांहून श्रेष्ठ आहे. देवानाही देवत्व त्याने दिलं, देवानाही देवत्व त्याने दिलं. एक दिवशी नारद मुनी श्रीकृष्ण भगवानाला भेटायला गेले. बाहेर येऊन दरबारात बसते. तो त्यांचा सेवक सांगतोय येत आहेत महाराज, येत आहेत. कितीतरी वेळ गेला, ते काय बाहेर येतच नाहीत. तो वाट बघून कंटाळला. बऱ्याच काळा वेळाने श्रीकृष्ण भगवान आले. तेव्हा तो विचारतो, देवा किती विलंबा, तुम्ही तर मुक्त आहात, तुम्हाला इतके वेळ का लागला, तुम्हाला कोणी कसल्या कामाला लावलं, तुम्ही काय करत होता इतका? तो म्हणाला, बघायचंय तुला, चल माझ्या. त्याला आतमध्ये घेऊन गेले. एक मोठी पेटी ही उघडली, त्याच्यात दुसरी एक पेटी ही उघडली, ते तिसरी पेटी. अशा अनेक पेट्या उघडता 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 थकला होऊन शेवटी एक छोटीशी पेटी निघाली. पहिली पंचधातूची निघाली, मग चांदीची निघाली, मग सोन्याची निघाली. आता ती उघडली, त्यात एक पुडी होती. पुडी उघडली तर त्याच्यामध्ये धूळ होती. हे काय आहे? माझी काय चेष्टा करतात? अरे ही सामान्य धूळ नाही, माझ्या गुरुच्या चरणाची धूळ आहे, ज्याच्यामुळे मी गवळ्याचा पोरगा देव झालो. ही धूळ आहे, ह्याचं मी दर्शन घेतो रोज. ही माझी साधना आहे, ते मी करत होतो. म्हणजे देवाधिकाने पण आपल्या गुरुची भक्ती सेवा केली तेव्हा त्यांना देवत्व प्राप्त झालं. मी नेहमी सांगतो ना, दशरथाचे 4 पुत्र होते, एकच प्रभू झाला, बाकी प्रभू झाले नाहीत. का ना झाले? त्यांना आपल्यातलं देवत्व कळले नाही. ते देवत्व त्यांच्या सद्गुरूने दाखवले त्या, आणि म्हणून ते पूजेला लागले. तर तुमच्यामध्ये तो आत्मा परमात्मा आहे. तुम्ही जे वासनेत अडकले आहेत, स्वार्थात मोहात अडकलेले आहेत, राग क्रोध लोभाने डिडबिडले आहेत, त्या सगळ्याचा त्याग करा. शुद्धात्मा बना, तुमचं मन पवित्र बनवा. ईश्वराच्या सगळ्या शक्ती तुम्हाला प्राप्त होतील. तुम्ही बोलाल ते सत्य होईल. सद्गुरू हा बदल तुमच्यामध्ये घडवतात. हा बदल कोणाच्या बाबतीत घडू शकतो? जो सदभक्त आहे, त्याच्यावर, जो सत्शिष्य आहे, जो गुरुवचनावर पूर्ण श्रद्धाविश्वास ठेवतो. गुरुवचनावर पूर्ण श्रद्धाविश्वास ठेवतो. महाराज सांगायचे, गुरुने सांगितलं पूर्वेला ही पश्चिम आहे, हा महाराज म्हणणारा पाहिजे, हा महाराज म्हणणारा पाहिजे. सद्गुरूमध्ये तेवढी पावर आहे, शक्ती आहे. पूर्वेला पश्चिम करू शकतो, पश्चिमेला पूर्व. तुम्हाला फक्त सूर्य इकडून येतो म्हणून पूर्व म्हणून तुम्ही मान्य करता. सद्गुरूला पूर्व पश्चिम काही नसतेच. तुमच्यासाठी सूर्य उगवतो मावळतो, सद्गुरूसाठी सूर्य उगवत नाही, मावळतच नाही. सूर्य कायम असतो, कुठे उगवतो मावळतो. आता इथे बसलो, इथे सूर्य आहे, अमेरिकेत नाही दिसत आहे, अंधार आहे, त्यांना वाटतं मावळला, पण इथे आहे ना भारतामध्ये, कुठे मावळला? पुऱ्या विश्वात तो कुठेतरी असतोच, कुठेतरी दिसतोच. आपल्याला दिसत नाही म्हणून मावळला असं म्हणतो. ते मावळणे या शब्दाचा अर्थ अदृश्य झाला, दुसऱ्या प्रांतात गेला. तसेच सद्गुरू ती दिशा प्रत्येक ठिकाणी बदलते, ते जाणतात. तुम्ही नवीन प्रांतात गेलात ना, तर तुम्हाला कंपास लावायला लागतो, नाहीतर फसायला तर दिशा कळत नाही. कधी तुम्ही स्वतः ट्रेनमध्ये उतरून खूप प्रवास करून ट्रेनमधून उतरा, अचानक तुमच्या गावाकडची तुम्हाला कुठल्या प्लॅटफॉर्मची ट्रेन पकडायची, तुम्हाला फसायला होतं. बघा, कधी अनुभव घेऊन बघा, किंवा दिशामध्ये ढुली होती. कारण ही दिशा माहितीसाठी आहे, कळण्यासाठी आहे. जसे वारांना नावं दिली आहेत, कळण्यासाठी आहे. तुम्ही नावाप्रमाणे त्यांना देवाच्या वर बनवले, माणसाने ओळखण्यासाठी ती वारांना नाव दिली. मग सुचलं काय वारं, 7 दिवसानं काय द्यायचे, नवग्रहाची नावं देऊन टाका. वारा देऊन टाकली नवग्रहाची, आम्ही त्या ग्रहाला लावलो, बस. बाकी कशाचा काही संबंध नाही आहे. सगळे दिवस सारखे आहेत, सगळे देव सारखे आहेत, कोण लहान मोठा देव नाही. त्या देवांमध्ये जे एक परमतत्व आहे, की सद्गुरू आहेत, ते परमात्मा परब्रह्म आहे. ते ज्याला प्रत्येकामध्ये आहे, ते ज्याला अनुभव आलं, तो देवरूप झाला. तुम्ही सुद्धा देव बनू शकता. तुम्ही देवाचा आहात, तुम्ही जीव बनला आहात, म्हणून तुम्ही दुःख भोगता आहात. मग मी सांगितलं
तुमचं अज्ञान जात नाही. ते अज्ञान तुमच्याकडे दिलं तर तुम्ही ज्ञानस्वरूप होऊन तुम्ही परमात्मा स्वरूप व्हा. हे ज्ञान अगमज्ञान सद्गुरू देतात. आमची परंपरा फार थोर आहे. आमच्या सद्गुरूंचे तुम्ही चरित्रे वाचली तर त्यांच्या देहाला अनेक व्याधी झाल्या होत्या, अनेक कष्ट होते, तरी ज्ञानदान करत होते. निसर्ग महाराजांना कॅन्सर झाला होता, घशाचा कॅन्सर झालेला कोणाच्या नातेवाईका तिकडे तिकडे माहिती नसेल तर किती बोंबलतो, किती ओरडतो, किती त्रास करतो, बोलायला बघत नाही. महाराजांनी शेवटच्या दिवसापर्यंत निरूपण केलं. शेवटचे 9 दिवस अन्न ग्रहण केलं नव्हतं तरी निरूपण करत होते. उद्या दे ठेवणार तर आदल्या दिवशी गौरी आणि गणपती विसर्जन होतं गिरगाव चौपाटीला. महाराज अचानक उठले आणि मला शिष्य त्यांना म्हणतात मला गणपती विसर्जन बघायला जायचं आहे, मला गिरगाव चौपाटीवर जायचं आहे. महाराजांचं घर जवळ आहे, लॅम्पटिन रोडला तिकडे घर होतं, चालत जाण्यासारखं अंतर होतं. आता हे लोक विचार करायला महाराजांनी 9 दिवस काही खाल्लं नाही आहे, हे चालणार कसे काय म्हणतायत महाराज. पण ते उठून उभे राहिले, ते त्यांची वाट बघत पण थांबले नाही, चालायला सुरू झाले. हे मागून धावतायत, महाराज इतक्याच जलदगतीने चालतायत, ह्यांना धावायला लागलं. शेवटी त्या गिरगावमध्ये चौपाटीला फार गर्दी असते, त्या गर्दीमध्ये ह्यांची महाराजांची चुकामुक झाली. हे घाबरले, महाराज पुढे पडले, काय झालं शोधाशोध करतायत आणि थोड्या वेळ जाऊन बघतायत तर पुढे एकदम समोर पहिल्या लाईनीमध्ये असे कमरेवर हात घेऊन महाराज गणपती विसर्जन बघतायत. आणि परत आले आणि सगळ्यांना सांगितलं उद्या सकाळच्या भजनाच्या वेळी निरोप सांगा, उद्या संध्याकाळी सगळ्यांनी लवकर यायचं आहे. त्यांचा एकदम जवळचा शिष्य होता, त्याच्या बहिणीच्याकडे गणपती असायचो, 9व्या दिवशी विसर्जन होतं. त्या भिरमळ्यांना सांगा की गणपती विसर्जन बहिणीच्या जाऊ नकोस, इकडे मोठं विसर्जन करायचं आहे, उद्या तू इकडे यायला पाहिजेस. हे ग्रस्त थांबले आणि संध्याकाळी लवकर भजन चालू करा म्हणाले. लवकर भजन चालू केलं. सगळ्यांना त्या दिवशी अल्पहार चांगला मागवा, भरपूर मागवा म्हणाले आणि सगळ्यांना अल्पहार द्यायला लावला आणि देश होते. महाराजांना सकाळी जेव्हा बाणगंगेला न्यायचं होतं तेव्हा खुर्चीत बसवले तर महाराजांचं शरीर इतकं कुठे कडक झालेलं नव्हतं. हात पाय बरोबर जुळत होते, त्वचेवर काही परिणाम नाही, शरीर फुगलं नाही, काही नाही. संध्याकाळी ते ठेवलं होतं 7:30 वाजता, सकाळी 10-11 वाजता त्यांना बाहेर काढलं. तोपर्यंत जशात तसे होते. मुद्दा सांगायचा आहे, सद्गुरू किमया ते हनुमान जयंती जन्मले म्हणून वडिलांनी नाव ठेवलं मारुती. त्यांना गुरु भेटले सिद्धरामेश्वर महाराज, राम भेटला आणि त्या मारुतीचं कल्याण त्या रामाने केलं. तसं या मारुतीचं कल्याण या रामाने केलं. किती नशीब थोड. 3च वर्षाचा सवास. उदाहरण का सांगतोय, गुरुचे शब्द 3च वर्ष साधना करता आली, पण ते 3 वर्षामध्ये जे ज्ञान बोलून गेले महाराज ते आज संपूर्ण जग मान्य करते आहे, जग मान्य करताय. आता तिथे बसलेले कॅनडाहून आलेले ते वाचूनच आले, तिकडून तिथे बसलेत आमचे ते इकडे पुण्याहून आले, गुजराती आहेत. महाराजांचं आय एम दॅट वाचूनच आले. आमच्याकडे अनेक फॉरेनर परदेशी लोक येतात, ते सगळं वाचून येतात. ते कोपऱ्यात बसले, ते निसर्गदत्त महाराजांना भेटलेले आहेत. त्यांच्या समाजात महाराजांनी सांगितलं गुरुमंत्र देतो, ये जाऊ शकले नाही बिचारे, इकडे गुरुमंत्र घेतला. म्हणजे महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेले लोक आहेत. मी गोष्ट सांगतो की नाही, तुम्ही जर भक्ती केली तर तुमच्या आधी व्याधी तिन्ही ठीक करू शकतात. ते सद्गुरूमध्ये सामर्थ्य आहे. तुम्ही आमच्या आरतीला कमी लेखू नका. तुम्ही मनापासून रोज घरात आरती करा. मी चॅलेंज देऊन सांगेन तुमची व्याधी सुद्धा बरी होईल, तुमची व्याधी सुद्धा बरी होईल. परवाच माझा मुलगा बोलत होता, डॉक्टर आहे तो, एखादा मोठी कॉन्फरन्स आहे अमेरिकेत, मला खास बोलत होते. त्या कॉन्फरन्समध्ये आध्यात्मिक शक्ती आजार बरी कशी करू शकते याचं काही लोकांनी इन्व्हेन्शन केलं, शोध लावला आणि त्याच्यावर प्रबंध करणार. पण काही आध्यात्मिक अभ्यास करणाऱ्या लोकांना बोलत आहे. तर ते हिलिंग कसं होतं आता माझ्याकडे वेळ नाही, मी तुम्हाला सांगू शकत नाही. प्रत्यक्ष माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत आणि तुम्हाला डॉक्टर्स त्यांना आणखी चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतो. तुमचा विश्वास पाहिजे, तुमची श्रद्धा पाहिजे गुरुवाला. जास्त काही करायची गरज नाही, सद्गुरुवाच्या पूर्ण श्रद्धा पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं तेवढी साधन भक्ती करायची. बाकी कुठल्या देवाला वेगळं म्हणून नमस्कार करायचा,
करायचं झालं तर कुठल्या देवाला नमस्कार पूर्वीपासून पूजत आले त्याला आपला सद्गुरू आहेच, हेच परब्रह्म स्वरूप आहे ह्या ओळखीनेच करा. फक्त या रूपामध्ये मला भेटला. माझी भक्ती वाढली, हनुमानपासून वाढली. प्रथम हनुमान मला अनुभवाला आणि त्याच्यातून भक्ती करायला लागली. हनुमानामध्येच राम आहे, त्याने दाखवलं छाती पडून. माकडाला जर देव बनवलं जातं तर तुम्हाला का नाही देव बनवलं जाणार आहे? लागलं ना माकड पूजेला. मी त्यांना माकड म्हणून राग घेणार नाही, पण माझी कीर्ती गातात म्हणेल मी किती हीन होतो, मला केवढा माझ्या गुरुने मोठा केला ते सांगताय, असा त्यांना अभिमान होता. तुम्ही घाबराल माकड म्हणून. मी त्यांना आतून ओळखतो, माझं त्यांचं ऐक्य आहे. तुम्ही तेवढी भक्ती केली तुमचं ऐक्य होईल, तुम्हाला भीती वाटणार नाही. मी सांगितलं ना पर्वत निरूपणामध्ये सांगितलं, नाशिकला महाराज गेले आमचे. हां, तर नाशिकचे ग्रस्त आता जवळजवळ 70-80 वर्ष वय आहे. पहिले त्यांच्या म्हणजे त्यांच्या आईच्या वडिलांकडे महाराज गेले. ते बसले, त्यांची ती बसली आहे, आईच्या वडिलांकडे महाराज केले गेले. त्यांचा पुतण्या आता त्याचं एवढं कुमार शेठ मला एक दिवशी फोन करून सांगतो, त्यांचं खूप वय झालं, आता म्हणतात येऊ शकत नाही. तर म्हटलं मी आलो तर तुमची माझी भेट झाली नाही. नाही पण मी आनंदात आहे. मला सगळ्यात मोठा आनंद काय असेल सांगू, आमच्या नाशिकमध्ये देवळं खूप हो, पावलं पावली देव. आम्ही वेड्यासारखे घराच्या बाहेर निघालो की नमस्कार, हात दुखायचे, वाकून वाकून कंबर दुखायची. आमच्या महाराजांनी सांगितलं तूच देव आहेस. विसरत महाराज नाशिकला आणि सांगितलं तूच देव आहेस, ईश्वर देव तुझ्यातच आहे. तो तुला गुरुने दाखवला ना, त्या सद्गुरूला एकदा नमस्कार कर, बाकी कुठे हात जोडतो तुझी जबाबदारी मी घेतो. त्या दिवसापासून मी सगळ्या देवांना हात जोडायचे सोडून दिले. माझं काही कमी झालं नाही, सगळ्यात चांगलं झालं माझं आता. त्यांचं खूप चांगलं आहे, बिल्डर होते, आता आणखी छोटे मोठे धंदे चालू केले, सगळं ठीक झालं. म्हणजे काही कमी नाही. अज्ञानात तुम्ही भक्ती करता, ईश्वर देव तुम्हाला कधी भेटत नाही, भेटणार नाही. तुम्ही ज्ञानस्वरूपाने भक्ती कराल तर तुम्हाला एक आत्मदर्शन घडेल आणि तुमचं दारिद्र्यही जाईल, तुमचं अज्ञानही जाईल, तुमची चिंताभयी जाईल, तुम्ही आनंदात जीवन जगाल. गॅरंटीने सांगतो. सिद्धरामेश्वर महाराज म्हटलं 6 महिनेच मी सांगतो तेवढी भक्ती करा. कोरा कागद आणा, कोरा कागद आणा, येताना एक स्टॅम्प इंक पॅड घेऊन या आणि तुमच्या हाताला शाई लावा आणि ते तुम्ही हात हस्तरेषा उमटवा. 6 महिने साधन भक्ती करा, परत या माझ्याकडे, परत इंक लावा, स्टॅम्प उठवा, हस्तरेषा बदललेल्या असतील. सद्गुरू प्रारब्ध बंदी करतो. तुम्ही ब्राह्मणाकडे जरा हात दाखवा, किती वेळा दाखवला असेल पत्ता नाही, काही होत नाही, काही होत नाही. आमच्याकडे काही लोक आहेत खूप ज्ञान ऐकतात, तरी पण जाऊन काहीतरी कुठेतरी काहीतरी करणार. जसे की आमच्यातलेच महाराज म्हणायचे, ज्ञान ऐकला, पायात दुखत होते तरी बसत होता, मध्ये मध्ये पेंगत पण होता, भूक खूप लागली होती, सारखा घड्याळाकडे पाहत होता, ऐकत होता. मी त्याच्यासाठी इतका वेळ दिला. बाहेर गेला, पोपटवाला बसला होता, त्या पोपटवाल्याकडून कार्ड काढून वाचतो. हा पोपटाला 1000 रुपये देतो ते विधी करायला. इथे महाप्रसाद घेतला, जेवला खायला, तो कुठून काय फुकट आकाशातून आला, तो विकत आला, पण त्याचे पण पैसे नाही दिले, तिथे 1000 रुपये लावून दिले. अशा लोकांची दारिद्र्य कधी संपत नाही. म्हणून सद्गुरूच पाहिजे आणि सद्गुरूकडून ज्ञान पाहिजे, ज्ञानस्वरूप भक्ती पाहिजे. अज्ञानातली भक्ती कामाची नाही. म्हणून जीवनात सद्गुरूच पाहिजे. आणि म्हणून तो दिवस आज पुण्य दिवस तुम्ही आम्ही एकत्र साजरा करतो आहोत. तुमच्या जीवनामध्ये पण जीवनामध्ये ज्ञानदिवा लागेल आणि मग तुमचं जीवन सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदाचं होईल. सद्गुरू तुम्हाला नेहमी सुखी आनंदात ठेवतील असं मी त्यांना प्रार्थना करतो आणि त्यांच्या वतीने तुम्हाला शाश्वतही देतो. अशीच भक्ती करा. असेच नित्यानेमाने जीवनामध्ये काही झालं तरी भक्ती सोडू नका. महाराजांनी सांगितलं आहे, घरात प्रेत झालं तरी आरती करा, घरात प्रेत झालं तरी आरती भजन सोडू नका. सुयरसुतक झालं तरी भगवंताचं नामस्मरण सोडू नका. तो तुमच्यातच आहे हो, तुमच्यातच आहे. या देहाच्या गोष्टी त्याच्यात अडकू नका. तो देहापासून वेगळा आहे, देहाला तो चालवतो आहे. ह्या आठवणीने त्याला भजा. तो तुमचाच आहे, तुम्ही तेच आहात. हे ज्ञान सद्गुरू देतात, त्याची प्रचिती देतात. म्हणून सद्गुरू देवाहूनही श्रेष्ठ आहेत.
आणि देवाचा देव जो परब्रह्मस्वरूप आहे ते परब्रह्मस्वरूप आहेत आणि ते परब्रह्मस्वरूप तुमच्यात आहे. म्हणून आपणासारखे करीती तात्काळ असं म्हटलेलं आहे. ह्या समासात त्याने खूप गुरुसाठी उपमा दिल्या. भौतिकातल्या कुठली उपमा चालू शकत नाही, त्यांना उपमा देताच येत नाही, इतके ते सगळे त्यांच्यासारखं कोणी नाही. परब्रह्म, पर म्हणजे ज्याच्यासारखं कोणी दुसरं नाही इतकंच, आणि ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ. ते स्वरूप तुमचे आहे, ते ज्ञानस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. ते दोन्ही तुमच्यात आहे आणि शक्तिरूप आहे त्याचा, ते तिसरे त्याच्यात आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सद्गुरूला शरण जा. त्याने सांगितल्याप्रमाणे साधन भक्ती करा. तुमचं जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं होईल. राजाधिराज सद्गुरू